मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ठाम असलेले मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यानंतर आपण बघू शकतो की भाजपच्या नेत्याकडून वेगवेगळे वक्तव्य यायला सुरुवात झालेली आहे. याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत मनोज जरांगे पाटील आहेत. दादा, मला काय सांगाल की काल नारायण राणे हे सुद्धा आता तुमच्या विरोधात गेलेले आहे आणि त्यांनी स्पष्ट भाषेत बोललेलं आहे की गणपती झाल्याच्या नंतर मी मराठवाड्यात जाणार, जरांगे काय करतो मी बघतो. काय नाही, ते ते बघतो म्हणाल. मी काय बोललो का? मी त्यांना म्हणलो मी मराठवाड्यात येऊ नका, तुम्ही मराठवाड्यात आलेत मी तुम्हाला दाखवतो, असं काही बोललो का? नाही ना. का माझ्या मागं लागायचं काय कारण आहे? मी गोरगरिबाचं काम करतो, गोरगरीब मराठ्याला आरक्षण मिळवून देतोय म्हणून मी सर्वसामान्य मराठ्यांसाठी लढतो. आणि तुम्ही जाहीर बोलला की देवेंद्र फडणवीसला त्यांच्यावर बोलायचं नाही, नसता मी मराठवाड्यात जाऊन तुला बघून घेतो, म्हणजे धमकी आहे. म्हणजे तुम्ही मला आता गोळ्या घालायला लावणार का काय? तुमचा मनसुबा नेमका काय देवेंद्र फडणवीससाठी? म्हणजे तुम्हाला मोठं करायचंय देवेंद्र फडणवीसला, तो तुमचा विचार आहे. माझा विचार आहे गोरगरीब मराठ्यांना मोठं करायचं. मी तुम्हाला आव्हान दिलेलं नाही, मला धमकी द्यायची गरज नाही. मला तरी वाटतं तुम्ही माझ्यावर बोलू नये, कारण राणे साहेबाला मी सन्मानानं दादा म्हणतो. सन्मान शब्दाचा अर्थ समजून घ्यावा. सन्मान म्हणजे काय? देवेंद्र फडणवीससाठी महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या नजरेतून राणे साहेबांनी उतरू नये. मला तरी वाटतं ते बोलत नसते. देवेंद्र फडणवीसला झोप येणार आणि ते झोप येऊन द्यानात त्यांना, असं मला वाटतं. कारण त्यांनी मराठ्यांसाठी काम केलेलं आहे तिथून पाठीमागं आरक्षणाच्या बद्दल, म्हणून त्यांच्याबद्दल आदर. म्हणजे मी क्लिअर सांगितलं, सगळ्या चॅनलला सांगितलं, मी झाकून काय ठेवत, क्लिअर सांगितलं. त्या सन्मान शब्दाचा अर्थ त्यांनी समजून घ्यावा. मला मोठा करायचा मराठा समाज, आणि तुम्ही आजची भूमिका तुम्हाला करायचा देवेंद्र फडणवीस मोठा. त्याच्यामुळं ते देवेंद्र फडणवीस मराठ्यात भांडणं लावून द्यायला लागला. आता मारामाऱ्या लावल्याच म्हणून समजायची नाही. कारण मी विश्वाभिमानी आहे, मी लय दिवस ऐकून घेत नसतो. माझं शेवटचं सांगणं आहे की राणे साहेबाच्या कुटुंबातल्या कोणत्याच माणसानं मराठ्यांच्या विरोधात बोलू नये. मराठा समाज तुमच्या विरोधात आहे. तुम्हाला ही संधी आहे माझी, मी बार नाही ऐकून घ्या. तुम्ही भांडणं लावायची भाषा करतायत, अशाच प्रकारचं वक्तव्य शरद पवार यांनी सुद्धा केलेलं होतं की त्यांनी सुद्धा म्हटलं होतं की महाराष्ट्रात दंगली घडवण्याचा प्रकार येणाऱ्या काही दिवसात घडणार आहे. तशाच प्रकारचं हे वातावरण निर्मिती केली जाते कुठेतरी. नाही, ते दंगली घडवणार आहेत का नाहीत मराठी खंबीर आहेत ते बघतील म्हणा. तुम्ही बैठकीला बोलवलं होतं, काय गेलं नव्हतं? हा, नाही काहीतरी सांगायला जायचं ना. स्वतःचीच बाजू नुसत्या सांगायच्या, जायचं ना किमान. आणि अशा बघणाऱ्याने त्यांची वाट बघू नये ना, देऊन टाकावं. आणि दंगली घडून आणणं एवढं सोपं नाही देवेंद्र फडणवीससाठी. हो, लय सत्तेच्या मस्तीत जर चाललं ना, अवघड होत असतं. सत्तेच्या मस्तीत लय चालायचं नाही, आणि दंगली घडवणं एवढं सोपं नाही म्हणा बाळा. पाटील, तुम्ही विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर हे वक्तव्य यायला सुरुवात झाली. यापूर्वीही 2-3 आमदारांनी वक्तव्य केलेलं आहे. अनेक भाजपचे कार्यकर्ते आता वक्तव्य करायला सुरुवात केली. विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला म्हणून हे प्रकार सुरू झाले असं वाटतंय का? अजिबात निवडणुकीमुळे नाही. देवेंद्र फडणवीसच्या मराठ्यांना आरक्षण द्यायचं जीवावर आलं. मग आपण नाही म्हणत का, एखाद्या माणसाकडं जर आपलं काही निघालं, हिस्सा फिस्सा काही जमिनीचा कशाचा, त्याला जर ते द्यायची नसली तर ती शेवटी मारामारीवर येतो, गुंडगिरीवर. देवेंद्र फडणवीसला मराठ्यांना धनगराला आरक्षणच नाही द्यायचं, आरक्षणच नाही द्यायचं. म्हणून देवेंद्र फडणवीसने ह्या रॅल्या सुरू केल्या, काही बचावाच्या. त्याच्यात बऱ्याच जणांच्या आरक्षणाला धोका दाखवला, बऱ्याच म्हणतो आम्ही. त्या रॅल्यामध्ये धनगर बांधवाच्या आरक्षणाला बी धोका दाखवला. म्हणून ही परिस्थिती जे होणार नाहीये ते दाखवायला लागले. हे देवेंद्र फडणवीसचं काम आहे. टोळ्यात त्यांनी सक्रिय केल्या आणि त्याला मारामाऱ्या लावायच्या देवेंद्र फडणवीसला, कारण आरक्षण द्यायचं नाही. आता त्यांनी ओळखून चुकला. आता सामान्य धनगर सरकला बाजूला, मराठी आता 100% गेले बाजूला. आता
आणि आता हे टोळी माझ्या विरोधात बोलायला लागल्यापासून सगळेच गेले. बंजारा बांधव बाजूला गेला, लिंगायत बांधव बाजूला गेला, दलित मुस्लिम बाजू चालला. कारण गोरगरिबांना काय वाटतंय, हे बघा, आता वंचिताला आणि गरजवंताला काय वाटतं, आली एवढी संधी आहे गड्या, हे राजकारणी पायाखाली घालायची, मग आपण एका बाजून राहिलं पाहिजे. आणि ते त्याला सहन होत नाही. मग ते काय आला आता भांडणावर, त्याला आरक्षण द्यायचं नाही, मग भांडणं करून हे वातावरण बिघडून टाकायचं. असं देवेंद्र फडणवीसचं काम सुरू आहे. त्याच्या महाविरोधात बऱ्याच वेळा उभा केल्या त्यांनी. ते डक्कू उभा केला ना आता एकदा अंडीवाला, डक्कू ते जे आपल्या चेडीचा, ते बी उभा केला आता. त्या पॅन्ट सगळे त्याच्या ढोंगणावर ठिगळं लावलेली पॅन्ट आणि त्याचा डाकू माकू ते बोलायला लागले आता. पाटील, आपण बघू शकतो, पण तुम्ही विधानसभेची निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्याच्या नंतर आपण बघू शकतो की प्रकाश आंबेडकर असेल, राज ठाकरे असेल, हे सगळ्यांनी आता मराठवाड्याचा दौरा काढलेला आहे. भाजप पण मराठवाड्यावर लक्ष केंद्रित करत आहे. काल फडणवीस यांच्या भाषणातून सुद्धा मराठवाड्याचा विषय निघला होता. 3 महिन्याची मला संधी द्या, मी तुम्हाला राज्यात पुन्हा सरकार आणून दाखवतो. पूर्वी जसे अन्यायकारी हल्ले व्हायचे, जिथं बलाढ्य प्रांत आहे, त्या प्रांतावर जर चाल करायची असली तर सगळे मिळून यायच्या. बाकीच्या शाया चौखाडच्या पुऱ्या एक नव्हती येत, पुऱ्या तसे हे सगळे एक झाले. विरोधी पक्षासहित दिसत नाहीत, फक्त ते मागून ढुसणे आणतात फक्त, नाही का. एक मसाडीची टोळी चाललेली असते लय मोठी, त्यात एक मसाड लय बेकार असते, मध्ये टप्पू असते ती, कुणाला नुसते शिंगड हानी ती चालता चालता, घेणं नाही, खाती कमी पण हानती नुसते शिंगड हानती, तसं काम आहे. हे सगळे मिक्स झाले. कारण हे पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा हे बलाढ्य प्रांत झाले सध्या अन्यायाच्या विरुद्ध लढायला. आणि यांनी सगळ्यांनी ठरवलं ह्या विषयाला पायाखाली टाकायचं म्हणून, या तिन्ही प्रांताला. त्याच्यामुळे यांना झोप हे करायला लागले तुलना. आता ते पोरग इमानदारीने काम करतंय, तुम्हाला इमानदारी विकत घेता येणार का त्याची नुसती? तुम्हाला मॅनेज व्हायनात का? तुम्ही एवढ्या मोठ्याला सुखावं पैकी, तुम्हाला कशाला खासदार दिलं, कशाला मंत्री केलं, तुम्हाला काय आमदार केलं? आता ते ते खात्यात बोलणे तिथं ते मंत्रालयात तिचे. इकडे आल्यावर मग ते कुणी ऐकरच ना आमचं. इकडे मंत्री आमदार खासदार आले ते म्हणते लोक ऐकत नाहीत राव आमचं. बायको ऐका ना, आता ती म्हणते ह्या बारीनी जरांगे पाटील म्हणून त्यालाच मतदान करायचं. इकडे गेलं की तुम्ही घोडे लावता सरकार म्हणून आम्हाला फडणवीस साहेब. इकडे गेलं की जनता आम्हाला येऊन द्यायना, कारण तुम्ही वागायला चुकायला लागला. तुम्हाला तुमचं उत्तर सांगतो, तुम्ही वागायला चुकायला लागला. मराठ्यांचं आरक्षण असून तुम्ही द्यायनात. तुम्ही नेता मोठा करायसाठी लढायला लागला. 96 कोळ्याचं क्षेत्रीय मराठ्याचं ते काम नसतं. त्याचं काम असतं ज्या रयतेवरती, जनतेवरती, लोकांवरती अन्याय होतो, अत्याचार होतो, तो पिंजलाय, खूप दारिद्र्याच्या खाईत पडलाय, त्याला आज वर काढण्याची गरज आहे, त्याला मदतीचा हात देण्याची गरज आहे. त्याच्या बाजूनं स्वतःच्या खुर्चीला, म्हणजे राजा असो महाराजा असो, हे सुद्धा खुर्ची सोडून रयतेच्या मदतीला मैदानात उतरतो. याला क्षेत्रीय मराठी म्हणते, त्याला 96 कोळी मराठी म्हणते. जिथं अन्याय होतो त्याच्या बाजूने उठणार. तुम्ही कोणाच्या बाजूने उठायला लागलात? ज्याच्यावर अन्याय नाही त्याच्यावर देवेंद्र फडणवीस डायरेक्ट नाव घेतलं ना दादाने. देवेंद्र फडणवीसवर बोलायचं नाही, नाहीतर आम्ही मराठवाड्यात जाऊन तुला बघून घेऊ. देवेंद्र फडणवीसला काय त्रास आहे? खुर्ची आहे ती. परत ते सांगत बी पूर्णाच्या पोळ्या 40 खातो मी, मग काही ताण बी नाही त्यांना. ताण काय? राणींची धमकी तुम्ही स्वीकारता? मला वाटतं आजचे दिवस तरी मला त्यांना समजून सांगावं असं वाटतं की आम्ही त्यांना दादा म्हणतो, त्यांनी सन्मान शब्दाचा अर्थ समजून घ्यावा आणि त्यांनी यापुढे बोलू नये, आमचं हे म्हणणं आहे. कारण ते बोलतायत कोणाच्या बाजूनं? जिथं अन्याय नाही तिथं. 96 कोळीचं क्षेत्रीय मराठ्यांचं काम काय मी सांगितलं तुम्हाला. जिथं गोरगरिबावर अन्याय असेल तिथं स्वतःच्या छातीची ढाल करायची आणि पुढे जायचं आणि तो अन्याय बंद करायचा, होणारा अत्याचार बंद करायचा. हे क्षेत्रीयचं 96 कोळीचं काम आहे. 96 कोळीचं हे काम नाही की जो आनंदात खुर्चीवर बसलाय देवेंद्र फडणवीस, त्याला बोलू नका आणि त्याला हे करू नका, त्याला म्हणा दे ना आरक्षण. सत्तेत ते म्हणल्यानंतर त्यालाच बोलणार ना. सत्तेत ते नसल्यावर आम्ही कशाला बोलणार? तो जर बाजू सरकारला त्या सत्तेतून, आम्ही त्याला बोलू? आणि त्याला कोणता त्रास आहे? नाही ना. तुम्ही अन्याय अत्याचार झालेल्या जनतेच्या बाजूने बोलायला पाहिजे. याला 96 कोळी मराठी म्हणते. तुम्ही पातक करणाऱ्याच्या बाजूने बोलायला लागलात की ज्यांनी 96 कोळीचे मराठ्यांच्या आया बहिणीचे डोके फोडून त्यांना रक्ताच्या थारळ्यात पाडलं, गोळ्या घातल्या. या अत्याचारी अन्याय करणाऱ्या महापापी देवेंद्र फडणवीसांच्या बाजूने तुम्ही बोलायला लागलात. याला 96 कोळी नाही म्हणत. गोरगरिबाच्या त्या
माता माऊल्यांच्या डोळ्यातलं पाणी पुसणारं, त्यांचे पडलेल्या रक्ताच्या थेंबाचे जाण ठेवणारा, याला क्षेत्रीय मराठा, 96 कोळी मराठा म्हणलं जातं. देवेंद्र फडणवीसची तळी उचलणारा आणि त्याला वाचवण्यासाठी स्वतःच्या जाती विरोधात जाणारा 96 कोळी नाही म्हणत. स्वतःच्या जातीच्या विरोधात जाणारा 96 कोळी म्हणत नाहीत. म्हणून माझी त्यांना विनंती की तुम्हाला संधी आहे, तुम्ही माझ्या नादी लागू नका, बोलू नका. कारण तुम्हाला प्रतिष्ठा आहे, मान आहे, सन्मान आहे. तुमच्या हाताने तुम्ही घालू नका. मी तुम्हाला सल्ला देत नाही, एवढा मी मोठा नाही. पण मला सांगायचं की मी सांगितलं की आम्ही तुमचा सन्मान करतो. सन्मान शब्दाचा अर्थ समजून घ्या. याच्यानंतर जर बोलले तर मी जशास तसंच उत्तर देणार. सोडणार नाही म्हणजे नाही. आणि मी एकदा घुसलो की मी मोडलोय का तुटलोय हे मी बघत नसतो. कारण मी क्षेत्रीय मराठा आहे. मी सुद्धा 96 कोळीची. पाटील, दुसरीकडे आपण बघू शकतो की मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान लोकसभा निवडणुकीपर्यंत प्रकाश आंबेडकर तुमची भूमिका घेऊन बोलत होते. मात्र लोकसभा निवडणुकीत पराजयाच्या नंतर आता ते तुमच्या विरोधात बोलायला सुरुवात झालेली आहे. त्यांनी कालचं त्यांचं एक गंभीर वक्तव्य समोर आलेलं आहे की मराठा आणि कुणबी समाजाला पाडा, त्या समाजाचे उमेदवार असेल त्यांना पाडा, फक्त ओबीसीच्या समाजाला निवडून द्या, असं त्यांनी वक्तव्य सुरू केले. कशा पद्धतीने तुम्ही प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेकडे पाहता? नाही, आम्ही त्यांचा काला आदर करत होतो, आजही करतो, उद्याही करणार. 100% त्यात बदल नाही होणार. त्यात बदल नाही होणार. फक्त एक भावना समाजाची, लोकांची मी त्यांच्यापर्यंत पोहोचतो. सल्ला तर मी देणार नाही त्यांना अजिबात. कारण सल्ला देण्या इतका मोठा मी नाही. कारण जर त्यांचा आदर करतोय म्हणल्यावर आदर करणाऱ्या व्यक्तीला एखाद्या लेकरानं सल्ला द्यायचा नसतो. पण भावना मात्र पोहोचायची असते. आज वंचित सामान्य मराठ्यांना, वंचितांना, गरजवंत मराठ्यांना, गोरगरीब धनगरांना, गोरगरीब मुस्लिमांना, दलितांना, लिंगायत समाज असेल, बारा बलुतेदार असेल, बंजारा समाज असेल, कायकडी समाज असेल किंवा राजपूत समाज असेल, यांना असं वाटतंय की गोरगरिबांना सत्तेत येण्याची एवढी संधी, त्या राजकारणाला पायाखाली टाकायची एवढी संधी आहे. यांनी एक राहायला पाहिजे. मी फक्त एवढीच समाजाची भावना त्यांच्यापर्यंत आपल्या माध्यमातून पोहोचवतो की लोकांची इच्छा आहे सामान्याचं सत्ता येऊ शकते. आता मात्र गोरगरिबांनी, वंचितांनी, गरजवंतांनी एका बाजून राहायला पाहिजे. ही सामान्याची भावना आहे. आता शेवटी निर्णय त्यांचा आहे हे मला माहित नाही बाकीचं पुढचं. पण कुणबी आणि मराठे हे 100% येथे एक आहेत. कारण आम्ही 6 कोटी आम्हीच पठ्ठे आहेत, एकटेच या राज्यात. त्याच्यामुळं कुणबीला काय त्रास झाला आम्हाला दुःख होतंय, आणि आम्हाला काय त्रास झाला तर कुणबींना दुःख होतंय. कारण आमचं दोघांचं रक्त एक आहे. आम्ही दोघंही मराठी आहेत. आम्ही दोघंही कुणबी आणि मराठा हे क्षेत्रीयच मराठी आहेत. हेच 96 कोळी मराठी आहेत. फक्त व्यवसाय कुणबी म्हणजे शेती आहे आमचा. म्हणजे मराठी पण आम्हीच आहेत आणि कुणबी पण आम्हीच आहेत. कारण लढणारे पण आम्ही आणि शेती कसणारे पण आम्ही. आमचं दोघांचं वेगळं अंग नाही. आमचं अंग दोघांचं एकच आहे. एकाला टोचलं तरी वेदना आम्हाला दोघाला होत्यात, कुणबीला पण होत्यात आणि मराठ्यांना होत्यात. यावेळेस आम्ही दोघंही एका बाजूने ताकदीनं राहणार आणि सगळ्याच्या प्रश्नाचे उत्तर कुणबी आणि मराठा या विधानसभेला देणार. पाटील, एकीकडे शिष्टमंडळ तुम्हाला काल भेटायला आलं होतं, त्यांच्याशी चर्चा झाली. मात्र आज आपण बघू शकतो की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दरबारी जाणार आहे आणि मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर ते दिल्लीत नरेंद्र मोदी असेल, अमित शहा यांच्याशी चर्चा करणार. तुम्हाला काय वाटतंय बघ? कोण जाणार? एकनाथ शिंदे. नाही, मी पहिल्यांदा तेच सांगितलं, आता तेच सांगतो. माझ्या बोलण्यात बदल नाही होणार. शिंदे साहेबच मराठ्यांना आरक्षण देऊ शकतात. फक्त त्यांना देऊन द्यावं, त्यांना अडू करून. हे माझं म्हणणं आहे पहिल्यापासून. कारण या कुणबी नोंदी शोधण्यासाठी त्यांनी पण प्रयत्न केले. हे नाकारण्याचं काय कारण आहे? पण याचा अर्थ असा नाही की मग अर्धवट दिलं आणि अर्धवट लटकून ठेवलं कोणाचं तरी ऐकून. हे मात्र आम्हाला मान्य आहे. कारण मी शेवटी कोणाचंच नाही, ना महाविकास आघाडीचा ना महायुतीचा, मी माझ्या मराठा समाजाचा. आणि आता जर देवेंद्र फडणवीस साहेबांनी एवढी टोळी माझ्या विरोधात उतरली तर मी मरायला सुद्धा तयार आहे. आता तर तयार आहे. आणि मला काही केसाला धक्का लागू द्या म्हणा, देवेंद्र फडणवीसला महाराष्ट्रात मराठ्याचा कचका बघा म्हणा कसा असतो. हे काय उतरले ढापून मागो तुम्ही, असली कसले माकडं गुतीत रतलाव. ज्याला ते पहिल्यांदा आमच्या वाड्याने असायचं बघा मराठ्याच्या उतरंडी, तुम्हाला कळती का? उतरंडी ते गाडग्याला भोगसा पाडेलं. हे असली उंदर बुळबुळी कुंकड हागती चालतात. ते उंदर नाही, कुंकड लेंड्या टाकीत चालत आहे तसं. हे लेंड्या टाकणारे कुठून आणली ती गचपाणी? हे असली लोकांच्या लग्नात जाऊन नुकत्या खाणारे हे डाको मागो तो कुठून आलं का नाही मध्ये शेळ्या माग असल्यावर दिसतंय ती. आज जी दिल्लीत चर्चा करणार आहेत, एकनाथ शिंदे गेलेले आहेत, ते नरेंद्र मोदी आणि
अमित शहा यांच्याशी चर्चा करणार आहे, मात्र दुसरीकडून भाजपकडून तुम्हाला विरोध होत आहे. तुम्हाला वाटतंय अशा परिस्थितीत सकारात्मक चर्चा होईल? मला तर वाटतं ह्या मराठ्याच्या नेत्यावर भाजपमधला दबाव असा बोल म्हणून 100% नाही तर त्यांनाही मनातून वाटत असणार राव की मराठ्याच्या पोरात चांगलं होईल, कशाला बोलायचं. पण हे देवेंद्र फडणवीस साहेब पोळ्या पुरणपोळ्या हे मागं लागत आहेत त्यांची पुरणपोळ्या. आता लय कलाकार आहे. आता त्यांना झोपच येऊन देत नाही वाटतं. हे भयानक आहे. कानात कुजबुज होती. पहिल्यांदा कानात कुजबुज होत नव्हती का आत्या? बारीक लेकराचं बघा पाचवीला नाव ठेवत होते त्या टायमाला. मग ते आत्या धरून आणायचे लोक. मग ते आत्या नाव ठेवणार, कानात कुजबुज होती ती. कानात मध्ये त्याचं नाव ठेवलं आणि तशी कानात कुजबुज होती. पोलिसाला सांगते हान आम्हाला. परत हे आमदार मराठ्याची मागं लावती. या त्यालाही कलाकार आहे. पण फडणवीस साहेबांना लय मोठ्या राजकीय सुपडासाप जी राजकीय होणार आहे त्यांचा, त्याला सामोरं जावं लागणार. ह्या नादात त्यांनी ज्या टोळ्या उभ्या केल्यात ना, ह्या छगन भुजबळ एक तो एक वेगळाच मुकादम आहे, वसुली मुकादम त्यो. असे बरेचसे गोळा केले तिने. आता मराठीचे बरेच गोळा केले. काही बी नमुनेबाजच आडनाव होते दरबारीने. आता तर मला मोगाचे पत्रकार बांधवने कोण कोण खोंडे का कायच आडनाव विचारलं. हा ते कुंकुण आलंय का भोंगड आता ते कुठं लय कोणाला माहित. हे असले कुंकुडं बी एक नाही का ते डोंगरात असतात बघा दगडाखाली एखादी इच्चू असल्यासारखे ते नाही का मेलेले इच्चू तसे ते असले कुठून आणलेत का नाही गचपणी कुंकुण संपले. हे काय केलंय बघा, हे पडेल फिडेल हे सगळा माल गोळा केला आहे देवेंद्र फडणवीस आणि ते मराठ्यावर सोडा. अहो तुम्हाला कसं कळत नाही देवेंद्र फडणवीसला की तुम्ही मागच्या दारातून कव्हर करणार, समोरच्या रपारप पाडणार आहेत मराठी. आता आता कालपासून तुम्ही सगळं वातावरण ढवळून दिलं देवेंद्र फडणवीस. कालपासून दादाला बोलायला लावलं, राणे दादाला विरोधात. अहो सगळा महाराष्ट्र खवळला आहे. भाजपमधल्या मराठ्याला बी वाटतं ना त्याला यांना उगाच मतदान केलं यार. हे उगाच आपल्या मागं लागले. ते मनोज जरांगे पाटील बिचार गोरगरिबाच्या पोरासाठी लढतंय मराठ्याच्या आणि हे त्याला जो धमक्या द्यायला लागले राणे दादा की मराठवाड्यात येऊन तुला दाखवतो. कुणासाठी? देवेंद्र फडणवीससाठी. आणि ते बोलून बी गेले ना. देवेंद्र फडणवीसला इथून पुढे त्रास दिला तर ती एकटा नाही आम्ही सगळे. मी म्हणतो त्याचे सगळं 1,500 आले तर आम्ही मोजित नाही तर त्याच्यात काय आहे? तो कोणचा लागून गेला जागीरदार एवढा लगेच ते, कुठे एखादा मंत्री पदावर बसला म्हणजे काय तो काय टोळ्या मराठी अंगावर घालायला लागला काम. अरे सगळं वातावरण बिघडण राज्यातलं एका शब्दामुळं. कोण नादी लागता तुम्ही? मी तुमच्या नादी लागतो का? मी फक्त आरक्षण द्या म्हणतो. उलट सगळ्या भाजपच्या मराठ्यांनी देवेंद्र फडणवीस कशी बसलं पाहिजे. त्यांना सांगितलं पाहिजे की आरक्षण देऊन टाका, आपल्याकडून शब्द गेलेले. आणि मराठा ओबीसीच आहे. मराठा आणि कोण बी एकच आहे. 83 क्रमांकाला ओबीसी आधी देऊन टाका आणि लफडं मिटून टाका. हे मराठी डोक्यावर घेतात ना राव, डोक्यावर घेऊन नसते. तुम्ही दादागिरी नाही करू शकत. हा तुम्ही दादागिरीनं जर आम्हाला आरक्षणापासून आंदोलनापासून लांब जाताना लावता तर तुम्हाला खरं सांगतो, जसं लोकसभेच्या टायमाला नुसते मराठ्याचे टकूचेच वर दिसत होते, नुसते टकूर आहे फक्त मराठ्याची, खाली कुणीच नाही. तसंच होणार या बारी नुसते मराठ्यांनी. यावेळेस तर मग मराठ्याचे नेते सुद्धा मराठी बसून द्यायचे नाही व्यासपीठावर. तुम्हाला आजमायचंच का? मग आजमायचं असलं तर आजमा तुम्ही मग विधानसभेला. नाही ना आरक्षण द्यायचं तुम्हाला फडणवीस साहेब. तुम्हाला मारामाऱ्यात लावायचा ना मराठ्याच्या. मारामाऱ्या तर होतच नसत्यात. पण जो मारामाऱ्या करायला नेता येणार आहे ना त्याची फजिती मराठी कशी करतात बघा म्हणा. तुम्हाला खेटायचंच ना मग आता शेवटी बघू. मग त्याला काय नाव इलाज मग आता आमचं. आम्ही गप बसतो तर तुम्ही जर वारंवार आमच्यावर वारच करणार असला, प्रतिवार तर मराठ्याला करायला लागणार. मग आमचा धर्मच मराठ्याचा वारंवार प्रतिवार करणे. आपण बघू शकतो हे होते मनोज जरांगे पाटील यांनी नारायण राणे यांच्या वक्तव्यावर स्पष्टपणे आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. 1,500 जरी घेऊन आले तरी आम्ही त्याला विरोध करायला समर्थ आहोत. मात्र आम्ही आमच्या मराठा आरक्षणाच्या भूमिकेवर ठाम असल्याचे सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी आपल्यासोबत बोलताना व्यक्त केलेलं आहे. लक्ष्मण सोळुंके, NDTV मराठी, जालना.